गोष्ट आहे जी बोलल्यावर तुटते. मराठी हिंदी में आंसर चाहिए. मराठी हिंदी. बोलल्यावर तुटते. आपल्या तोंडातून उच्चार झाल्यावर तुटणारे. नकळतपणे मी खूप हिंट देते तुम्हाला. अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यावर तुटते? पुरुषांना बायकांकडून खूप अपेक्षा असते या गोष्टीची. बोला बोला. आन्सर. शांतता. काय द्या आन्सर. काय सुचतंय का कोणाला? स्किप करू क्वेश्चन की आन्सर ऐकायचंय? मौन व्रत. किसी ने अगर मौन व्रत धारण किया है तो वो आदमी अगर बात करे तो वो व्रत टूट जाता है. सही है गलत? बायका नेहमीच एन्जॉय करतात ना सगळ्या प्रोग्राममध्ये. थोडं पुरुषांना पाहिजे की नको डॅड बन के यहाँ पे बैठे हैं, कोई मामा है कोई चाचा है. सो दिस क्वेश्चन इज फॉर जय रिलेटेड टू हिज वाइफ. सुनना है क्वेश्चन? सांगू प्रश्न? असे कोणते बाबा या ठिकाणी बसले की ज्यांच्या पाकिटात त्यांच्या वाईफचा फोटो आहे? असे कोणते बाबा या ठिकाणी बसले की त्यांच्या पाकिटात त्यांच्या वाईफचा फोटो आहे? शो मी फर्स्ट. वाईफ पण दाखवा. मला कशी दिसेल? कम ऑन द स्टेज. नाही क्वेश्चन जेंट्ससाठी आहे. नो 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 सॉरी दॅट वन. कारण की चेअर्सचा कदाचित इथे थोडा प्रॉब्लेम दिसतोय मला. तर प्लीज आपली मुलं सोबत राहून द्या. बाहेर पडून ठेवली आणि ह्याच्या वाईफचा फोटो ह्याच्या पाकिटात आहे. तीच आहे का? खूप मोठा प्रश्न आहे. मला पण कन्फर्म करावं लागेल.
ऐसी कौन सी जोड़ी है लाजवाब जो हस्बैंड वाइफ एक जैसे कलर का कपड़ा पहन के आए आज यहाँ पे? आता नाही खरं ना बाबा माझ्या प्रश्नावर घरी गेल्यावर सगळ्या वाईट पुढच्या वेळेस मॅचिंग ड्रेसिंग असणार बरोबर. तुमच्यापैकी कोण इथे स्टेज परफॉर्मन्स करेल तुम्हाला हवं त्या गाण्यामध्ये? कोणी चालेल, कपल डान्स सुद्धा चालेल, सिंगल परफॉर्मन्स सुद्धा चालेल. चला आता मॅचिंग ड्रेसिंग तर नाही कोणी केलं, ॲटलिस्ट बायकोसोबत डान्स तरी करावा लागेल. लवकरच आपला प्रोग्राम स्टार्ट होतोय. कदाचित 5 सेकंडचा परफॉर्मन्स असू शकतो प्रोग्राम स्टार्ट होण्याआधी. इस्रायल बाउंड आहे, प्लीज कम ऑन द स्टेज. सहज आम्ही सिम्पलची वस्तू आहे तो म्हणजे नाव ओळखलं तर थोडंसं एक सादर करायचा प्रयत्न करतो. समोर घ्या सर्वांना आणि धन्यवाद. शांत डोकं विचार करायला. इतका सुंदर परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळे चार्ज झालं दिसलं. जी दिसताना लाल पिवळी दिसते, पाणी टाकल्यावर काळी होते. ऐसी कौन सी चीज है जो दिखते समय कभी रेड कभी येलो दिखाई देती है, भड़क जाएगी तो बहुत ज्यादा लाल दिखाई देती है. I got my perfect answer. Please come on the stage. क्वेश्चन था ऐसी कौन सी चीज है जो लाल पीली दिखाई देती है, गुस्सा होने के बाद तो लाल ही दिखाई देती है, पर पानी डालने के बाद काली दिखाई देती है. आंसर इजी है. Tell me your name and answer. My name is Krishna Shiv and the answer is fire. Fire. आग लावून बघा आता घरी जाऊन एकमेकांना मग कळेल कोणता कलर येतो. अशी अवघड दिसली पाहिजे सगळ्यांमध्ये म्हणून विचारते. विचारू महिलांसाठी असेल हा प्रश्न, पुरुषांकडे असेल काय ते पण एन्जॉय करू शकतात या क्वेश्चनमध्ये. माय क्वेश्चन इज कोणाच्या पाकिटात किंवा पर्समध्ये 5 मेकअपच्या वस्तू आहेत? जो सगळ्यात पहिले स्टेजवर येईल तो विनर असेल ना. कोणाच्या पर्समध्ये 5 मेकअपच्या वस्तू आहेत? किसके पर्स में 5 मिनिमम 5 मेकअप की चीज अवेलेबल
स्नेहबंधाची वाटते आज. तुमच्या सहवासाने सजला आजचा सोहळा अत्यंत खास, अत्यंत खास. आजचा हा आपला वार्षिक स्नेह संमेलन सोहळा एक आनंदाचा, विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याचा उत्सव आहे. माननीय उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आपल्या सर्वांचं मी हृदयापासून स्वागत करते.
children. Thank you and let the celebration begin. धन्यवाद. नमस्कार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एकदा सगळ्यांच्या. सगळा भाग पाहिल्यावर असे वाटत नाही की निरम आहे. ते फार इंटरेस्टिंग आहे. खूपच छान इंटरेस्टिंग भाग आहे. आणि एवढे पेरेंट्स आपल्या मुलांना इतक्या छान शाळेमध्ये शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करताय ही आणखी महत्त्वाची फार सुंदर गोष्ट आहे. मी जेव्हा या मुलांना होतो तेव्हा तिकडे समोर जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी फणसवाडी म्हणून एक गाव आहे. छोटंसं ठाकूरवाडी आहे. तुमच्यापैकी तुम्हाला माहिती आहे का फणसवाडी? माहिती आहे तुम्हाला? माहिती यांना माहिती आहे. पण फणसवाडी जी तिकडे एक आहे ठाकूरवाडी, त्या ठाकूरवाडीमध्ये एक छोटासा वर्ग होता. त्या एकाच वर्गामध्ये आम्ही 4 इयत्तांची मुलं शिकत होतो. पण त्यापेक्षा आता हे जे सगळं वातावरण आहे हे फार सुंदर आहे. अतिशय चांगलं म्हणजे असं की हा जो आपला भारत देश आहे हा स्वतंत्र होऊन या सर्व मुलांना एक चांगलं पुढे जाण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी उत्तम असं केंद्र उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्ही आणि तुमच्या सर्व शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि दुसरं असं की आपण आपल्या मुलांना जसं माझं शिक्षण फणसवाडीत झालं, या मुलांचं शिक्षण जे तुम्ही सगळे पालक आपण सगळेजण खूप नशिबान आहोत की स्वतंत्र भारतामध्ये नेरळसारख्या ठिकाणी लिफ्टने आपण उभं राहतो आणि अशा या ठिकाणी हा जो कार्यक्रम सेलिब्रेट होतो. या शाळेमध्ये आपली मुलं शिकत असताना त्या मुलांना शेती आणि पर्यावरण या 2 विषयांच्याकडे सुद्धा तुम्ही आकर्षित कसे होतील या गोष्टीने थोडासा प्रयत्न करावा. आणि त्या दृष्टीने मी स्नेहा टीचरला सांगतो की या सर्व मुलांची सर्ववाडीमध्ये आणली का? आणली की बरोबर ठीक आहे. नाही तर म्हटलं घेऊन या. ठीक आहे सर, तुम्ही परत येत जा. सगुणा बागेमध्ये तुम्ही परत येत जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कधी गरज पडेल तेव्हा हात लावा. धन्यवाद. शब्द उमटवले. कार्यक्रमाच्या कोऱ्या पाटीवर आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. तुमच्या आगमनाने या मंडपी आज प्रेरणेचे वारे व्हायले. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होतो. ऑलवेज वेलकम असं सांगितलंय सगुणा बागमध्ये. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ना, तर ते आपल्याला सगुणा बागमध्ये एक डिस्काउंट एंट्री देतील. बरोबर की नाही? नेक्स्ट राहा. तर कशा पद्धतीने आनंद व्यक्त कराल आणि 2 मुलांचे शब्द आवर्जून ऐकायला आवडतील. व्यासपीठावर उपस्थित कृषी संशोधक शेखर भटसावळे साहेब, या पुढच्या मुख्याध्यापिका स्नेहा जिंकळे मॅडम, जोसाताई आणि गायक होई आणि इथे उपस्थित सर्व पॅरेंट वर्ग आणि बालमित्र. आपला परिसर खूप झपाट्याने वाढला. प्रत्येक वर्षी नव्याने कमीत कमी 2 ते 4 हजार कुटुंब आपल्या परिसरात स्थायिक होत आहे आणि शिक्षणाची खूप मोठी गरज होती. पलीकडे शिक्षण घ्यायला लहान मुलं जाता वेळी त्यांना होणारा त्रास, या सर्व गोष्टी विचारात असताना आपल्याकडे स्नेहा मॅडम यांनी जे प्री स्कूल ओपन केलं आणि नुसतं प्री स्कूल नाही तर अतिशय योग्य प्रकारचं शिक्षण संस्कार मुलांना त्या प्री स्कूल मार्फत देण्याचं काम करत आहेत. एखादं झाड फळ देत आहे ते सर्व पाहतात, पण त्या झाडाला लावण्यापासून त्याच्या रोपट्यापर्यंत त्याचं पोषण करताना किती त्रास घ्यावा लागतो आणि तो त्रास स्नेहा मॅडम खूप चांगल्या पद्धतीने घेऊन आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देत आहेत. मित्र, माझा मोठा शिक्षण घेतोय. 6 वाजता घरातून निघतो, संध्याकाळी 6 वाजता येतोय.
तर या दरम्यान आम्हा दोघांना माहीत नाही तर काय करतो त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्या शिक्षकांकडे. तसेच आपली सर्व मुलं योग्य रीतीने शिक्षण घ्यावा याकरता योग्य व्यक्तीच्या हातात जात आहेत हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो. आज मागील 10 वर्षामध्ये जो शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे खूप प्रगत शिक्षण म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढा प्रगत आपल्या नेरळमध्ये असं प्रगत शिक्षण कसं येईल याची मला चिंता होती. परंतु स्नेहा मॅडम आणि बऱ्याचशा स्कूल आहेत त्यामार्फत आपल्याकडे ते शिक्षण पोहोचत आहे याबद्दल एकदम मी निश्चित आहे. आपल्या परिसराकरता आणखी एक चांगली आनंदाची बातमी पण मी आज या कार्यक्रमात काय सांगेल पुढे तुम्हाला पर्सनल इन्व्हिटेशन देऊन सांगेल. या कार्यक्रमाकरता तयार असलेल्या सर्व मुलांना शुभेच्छा आणि मला बोलून इथे जेव्हा सरकार मानसन्मान दिले आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्नेहा मॅडम आपल्या मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच महेश दादा. सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात. सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात. गेलेली क्षणासाठी काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. तेवढं केलं ते आपण आत्मसात करू असं मी आशा बाळगते. तर होतच राहतात परंतु बोलायचे 2 शब्द हे 2 वाक्यांताना हो या ठिकाणी तुमच्याही तोंडून ऐकायला सगळ्या मुलांना आणि पालकांना नक्कीच आवडतील. अमितजी भोई यांना मी विनंती करते की त्यांनी देखील थोडक्यात गाणं पण मार्गदर्शन करावं. नमस्कार सर्वांना. ॲक्च्युली मी माझी ओळख करून देतो. सर्व घाई गडबडी या आवाजामध्ये तुम्हाला माझं नाव असं एकदम स्पष्टपणे ऐकायला गेलं नसेल. मी अमित भोई मराठी इंडिपेंडंट आर्टिस्ट आहे. यूट्यूबमध्ये इंस्टाग्राममध्ये सिंगिंग आणि म्युझिक रिलेटेड वर्क करत असतो. ॲक्च्युली या ट्रॅव्हल निमित्त वसईला होतो बिकॉज अल्बम सॉंगचं शूट चालू होतं आणि स्नेहा मॅडमने मला इथे बोलवलं. धन्यवाद करतो त्यांचं की त्यांनी बोलवलं आणि आमची 1-2 दिवसापासून खूप कन्व्हर्सेशन चालू होतं आणि यांचं केलं इथे इंटरेस्ट होतं. सो फायनली मी इथे आहे. बरेचदा असं होतं की तुम्ही काहीतरी काम करता जसं मी म्युझिक करतो लोक मला बघतात. आज सगळे इथे कलाकार आहेत. सगळ्यांनी डान्स घेतला आहे कोण ॲक्टिव्हिटी करणार आहे तर या कलाकारांना मी बघायला आलो आहे. तर कोणी कोणी डान्स घेतला आहे रेज युअर हँड. कोणी कोणी डान्स घेतला आहे मी आज तुम्हाला बघायला आलो. डान्स कोणी कोणी घेतला रेज युअर हँड. अच्छा मला प्रॉमिस करा जो चांगलं नाचेल ना त्याला मी माझ्या गाणी घेईन. ओके ओके. यूट्यूबवरती नाव सर्च करायचं अमित भोईर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके गाणे बघायचे. मी चाइल्ड ॲक्टर्स घेत असतो. तर कोण कोण चांगलं नाचेल जोरात आहे आणि मग एका आवाजात बोलायचं कोण चांगलं नाचेल कोण चांगलं नाचेल. आवाज येत नाही तुमचा मी कसं घेऊ मग. कोण कोण चांगलं नाचेल. अरे यार कोण कोण चांगलं नाचेल मी सगळ्यांना बोलेल. चालेल ना चालेल ना आवाज नाही येते चालेल ना. ठीक आहे मग सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके सर्वांना ऑल द बेस्ट. खूप छान करा आणि या बायकोच्या मनस्थिती कोणीच नाही आहे मुलं पण नाही आहे बाहेर पण नाही आहे. तर आपण कार्यक्रमाला लवकर सुरुवात करू. ओके थँक्यू. तिथे 2 ओळी गाणं हो पण सूरज उडतात. ऐकायचं की नाही गाणं अमित श्री भोईर यांच्या मुखातून. आतापर्यंत यूट्यूब टीव्ही मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर्सवर आपण लाईव्ह परफॉर्मन्स या ठिकाणी द्यावा अशी आमची विनंती असेल. एक लिरिक्स गाणं हो पण ती झालीच पाहिजे. ठीक आहे चला मी तुमच्यासोबत एक गाणं बोलतो जे माझं रिसेंटली आलं 10 दिवसांपूर्वी झालं. ओके ओके. नजर पडली तुम्ही बघा पंधरेच्या बंदिरावर हे चोरी फिरू आपण जाऊ बंदिरावर हे
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. इथे बसलेल्या बांधवांना सुद्धा नमस्कार. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग दिस ब्युटिफुल इव्हनिंग. आणि राजकारणी तर माझी आम्ही ओळख करून दिली सर्वांसमोर, तरी पण सुद्धा मी माझी ओळख करून देते. माझं नाव व्यवस्था शिले. आज वेगवेगळ्यामध्ये त्याचं ॲज अ सोशल वर्कर एक काम करते, कुठल्याही गोष्टीमध्ये करत असते. पण मी इथे मोटिवेशन सुद्धा नाही आहे, पण आज मी माझ्या जीवनातील एक एक्सपिरियन्स सांगेल की आज तुम्ही शिक्षण घेता, पण तुमचे शिक्षक आणि आपले आईवडील जे संस्कार देतात, तुम्ही उद्या जाऊन किती शिक्षण घेऊन किती मोठे व्हाल, पण आज तुमची ओळख तुमच्या संस्काराने आणि तुमच्या वागणुकीने ओळखली जाते. तर हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की आपण किती मोठे झाले तरी आपले संस्कार कधीही विसरू नका. आणि पालकांना आवर्जून एक गोष्ट सांगेल की कोणत्याही मुलांना कोणत्याही मुलाशी कम्पेअर करू नका. आज प्रत्येक मुलासारखी असतात, प्रत्येक मुलामध्ये कोणती ना कोणती एक स्पेशालिटी असते. ती शिक्षक ओळखतात, तुम्ही ओळखतात, त्यांची आवड निवड ओळखता आणि त्यांना त्यांच्या कलेनुसार पुढे जाऊन द्या. ते नक्की यशस्वी होतील. तुमचं सुद्धा नाव मोठं करतील, शिक्षकांचं नाव मोठं करतील, आपल्या शाळेचं नाव मोठं करतील. असंच थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइट मी. आणि सर्व पालकांना मी थँक्यू बोलेन. आणि एक गोष्ट मला जाणवली इथे आल्याला की पॅरेंट्स सुद्धा इथे इन्व्हॉल्व आहेत. ही गोष्ट खूप छान आहे की आज मुलांसोबत पॅरेंट्स सुद्धा स्कूलमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यांची बॉन्डिंग सुद्धा चांगली वाढते. मग मला ही गोष्ट खूप स्पेशल वाटली या कार्यक्रमाची की पुढे जाऊन आपली मुलं पण आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या वेळेस नव्हत्या या गोष्टी, पण मला आता नवीन नवीन अपडेट होतात गोष्टी, तर ते खूप छान एन्जॉय करायला भेटलं इथे येऊन. आणि थँक्यू सो मच मला बोलायची संधी दिली. थँक्यू. तुला 60% हा डिफरन्स मुलांमध्ये नाही बघायला पाहिजे. आणखी एक विशेष तुम्हाला सांगावंसं वाटेल की ह्या ठिकाणी आमचे पॅरेंट्स नुसते मुलांची गॅदरिंग करायला नाही आले बरं का, तर त्यांचे देखील स्टेज परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहे. त्याचा पुढे आनंद तुम्ही कार्यक्रम संपेपर्यंत इथे घ्याल अशी मी आशा बाळगते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की समोरची सोफ्याची अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी कृपया आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावे. मुलं परफॉर्मन्ससाठी वेट करतात, त्या परफॉर्मन्सची सुरुवात आपल्याला कुठेतरी करता येईल. व्यासपीठावरील सर्व परफॉर्मन्ससाठी लवकरच आपण या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आता वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्या क्षणाची नव्या, कशिश, सोहम आणि श्रवण या चिमुकल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या भारतात कोणत्याही कार्यक्रमाची सुरळीत बाप्पा. साऊंड सिस्टमला विनंती आहे की आपला फर्स्ट परफॉर्मन्स प्ले करण्यात यावा. ऑल द बेस्ट टू ऑल चिल्ड्रन्स. Hey,
Dianshi, Nurvi, Pranjal, Prisha, and the second performance, Malnar, Rahi, Aryav, Diva
performance is Isha and one more Miss Saira. शिवाय गेटच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर जाऊ नका. मुलांनी खूप हार्डवर्क केलंय, खूप सुंदर परफॉर्मन्स तुमच्या समोर सादर होत आहे. सो प्लीज एन्जॉय करा सगळ्यांनी या परफॉर्मन्सचा. सिनियर लक्षात घ्या मी काय बोलते, गाणं आठवा. हा
नसेल जर डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब कशी लाईन लागेल लांब पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाचणी तू माझी चाचणी तुझा समर्थ उद्या वाटार मी बोललेलो किस मी ती बोली आज नाही बोणे गाणं हाशमी मोठ्याची टिकील पाहिजे ना बापरी तिघाची अंगठी म्हणून ती गारवी चांदीचा कंगण सोन्याचं घंटन गिफ्ट आता मजा पुरी करेन तुझी हर एक
लंगसे, आलिया कैलाश लंगसे, annual day dance participating all students will given a certificate. Next one is Vedika. Next one is Prisha Pranesh Kamble. Very good, studying Kazi. Next one is Pranjal Ani. Next one is Priyansh Pramod Bhalera. Next one is Nitan Shekhe. Next one is Jayesh Hukum Naik. Jugesh Hukum Naik. Next one is Jugesh Hukum Naik. Tuman Tipki is one of his best. Next one is Shaurya Ashok Danse. Next one is Suniksha Mahadev. Avilash Devendra Korbutkar. Next one is Amina. Ajit Gom. Next one is Auni Ajit Gom. Next one is Joseph Nelson Kare. Next one is Priyansh Sujit Abhanga. Next one is Priyansh Sujit Abhanga. Priyansh Sujit Maua Nikhut Hazra. Khan. Zubair. Next one is Charvi Mayur Bope. Saeed Dilip Kadam. प्रत्येकाने आपापले नाव ज्युनियर केजी स्टुडंट आरव रवींद्र भोये. नेक्स्ट वन इज विवादी साया सोयशे. नेक्स्ट वन इज माहिर सरीफुल हक. नेक्स्ट वन इज जाइना शेख. Next one is Diana Sheikh. Diana Sheikh. मुलांना आणि पालकांना आणि सर्टिफिकेट घेऊन आपण घरी जातो याचा आनंद एक वेगळाच असतो. हे सर्टिफिकेट मायरा संदीप कटके. नेक्स्ट वन इज मायरा संदीप पूर्वी सतीश कदम. Next one is Ananya. Next one is Satya Ahani. Next one is Shailaj Nadkar. Next one is Aisha Shailaj Nadkar. Next one is Anvi Sandeep Pai. Anvi Sandeep Pai. Next one is Humaira Hassan Ansari. Next one is Humaira Hassan Ansari. Humaira Hassan Ansari. Next one is Navya Sandeep Kasare. Hui. Next one is Soham Suhas Bhui. Goppagar. Next one is Avishka Santosh Goppagar. Next one is our parents Julie Suhas
Okay, smile. It's alright.